नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बीएड सीएटी असेल किंवा एमएड सीएटी असेल, एमपीएड बीपीएड जे सीएटीचा जो रिझल्ट आहे तर तो आता जाहीर होणार आहे लवकरच। परंतु त्यापूर्वी आपली जे आन्सर की वगैरे आहे तर ते आपण चेक करू शकणार आहे, आपल्याला किती मार्क्स वगैरे मिळणार आहेत किंवा एखादा क्वेश्चन वगैरे रॉंग असेल तर यावरती तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतात। याची प्रोसेस कधीपासून कधीपर्यंत करता येणार आहे, कशी करता येणार आहे, तुम्हाला रिझल्ट कुठे चेक करता येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला सीएटी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सीएटी सेलकडून एक महत्त्वाचं नोटीस जे आहे तर या ठिकाणी जारी केलेलं आहे। 19 एप्रिल 2025 ची या ठिकाणी ही नोटिफिकेशन आहे। यामध्ये बघू शकता तुम्ही ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामध्ये दिलेलं आहे की तुमचे जे आन्सर की वगैरे आहेत तिथं क्वेश्चन आन्सर्स ते सगळे दिलेले राहील आणि करेक्ट ऑप्शन पण दिलेले असेल। जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनवरती जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याच्या पुढेच तुम्हाला ट्रॅकर ऑब्जेक्शनचं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं राहील, तिथं तुम्हाला ते कंप्लेंट करायचं आहे। तसंच यासाठी काही कालावधी या ठिकाणी दिलेला आहे सीएटी सेलनं, ते बघू शकता। एमएड एमपीएड आणि बीएड एमएड साठी तर सगळ्यासाठी जे आहेत 21/4/2025 ते 23/4/2025 पर्यंत या ठिकाणी कालावधी आहे। म्हणजे तुम्ही तुमचे जे आन्सर की वगैरे आहेत, ऑब्जेक्शन वगैरे आहे तर ते फक्त 21/4/2025 म्हणजे आजपासून फक्त 3 दिवस म्हणजे 23/4/2025 पर्यंत या ठिकाणी तुमचा रिझल्ट जो आहे तो बघू शकता। आन्सर की या ठिकाणी चेक करू शकता, स्कोर कार्ड वगैरे ते नंतर त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे। आता फक्त आन्सर की वगैरे तुम्ही चेक करू शकता, ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता। तर ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप बघून घेऊया, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या मित्रांनाही शेअर करा। तर सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला mahacetcell.org ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सरळ क्लिक करायचं आहे। हे जे वरती दिलेले आहे सीएटी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 यावरती क्लिक करून घ्यायचे आहेत। क्लिक केल्यानंतर जे आहे तुमच्या समोर एक लॉग इनचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे। त्या ठिकाणी तुमचा युजर नेम पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, जो की तुम्ही फॉर्म भरताना या ठिकाणी क्रिएट केलेला आहे। पासवर्ड वगैरे विसरला असाल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून ते मिळवू शकता। ॲप्लिकेशन आयडी तुमची ईमेल आयडी असते, तुम्ही जो फॉर्म फिलअप करताना ईमेल आयडी वगैरे टाकलेला आहे तोच ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता थोडंसं लोड घेत आहे परंतु आता झालेलं आहे। ठीक आहे, आता बघा अशा पद्धतीने तुमच्या समोर एक इंटरफेस येणार आहे। अशा पद्धतीचं बघा तुमची ईमेल आयडी ही या ठिकाणी रजिस्टर ईमेल आयडी तुम्ही फॉर्म भरताना जी टाकली ती पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड करू शकता। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड या ठिकाणी तुमचा ओपन होणार आहे। या ठिकाणी तुमचं प्रोफाईल पूर्ण दाखवणार आहे। या प्रोफाईलमध्ये जे आहेत तर तिथे बघू शकता, इथं प्रोफाईलमध्ये तुमची संपूर्ण माहिती दाखवणार आहे। इथं रजिस्ट्रेशन आहे, इथं हॉल तिकीट आपण जे एक्झाम वगैरे दिलेली आहे ती, या ठिकाणी स्कोर कार्ड आहे। स्कोर कार्ड अजून अवेलेबल नाही आहे, परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ऑब्जेक्शन ट्रॅकर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे आहे तुमच्यासमोर खाली तुम्ही बीएड सीएटी दिली असेल, एमएड सीएटी दिली असेल तर ती एक ॲक्टिव्ह विंडो तुम्हाला दिसणार आहे। त्यावरती तुम्हाला जे आहे यापैकी इथे बघा ॲक्टिव्ह विंडो दिसते, बाकी सगळे फेंट आहे। तर या ठिकाणी ॲक्टिव्ह विंडोवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहेत। क्लिक केल्यानंतर सरळ तुमच्या समोर तुमचं जे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केलेलं आहे तर त्याचा आन्सर आणि आपण केलेलं टिक आणि त्यांनी करेक्ट ऑप्शन दिलेले ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। अशा पद्धतीचं इंटरफेस येईल। खाली या प्रोसिडरवरती क्लिक करा। प्रोसिडरवरती क्लिक केल्यानंतर सरळ आता आपले क्वेश्चन पेपर वगैरे शो होणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता, जो पहिला क्वेश्चन आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे, हा क्वेश्चन आहे। इथं 4 ऑप्शन होते आणि करेक्ट ऑप्शन हे बघा त्यांचा नंबर दिलेला आहे। हा जो नंबर आहे 304281 म्हणजे 304281 म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे आणि आपण दिलेलं आन्सर हे कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथं बघू शकता 304283 304283 म्हणजे मी हे ऑप्शन दिलेले आहे। म्हणजे पहिला प्रश्न आपला चुकीचा आहे, म्हणजे आपला या ठिकाणी 1 मार्क कट होतोय। अशा पद्धतीने तुम्ही सगळे क्वेश्चन जे आहेत चेक करून ते बघू शकता आपल्याला किती मार्क्स पडणार आहे ते। आणि जर तुम्हाला ह्या क्वेश्चनवरती जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सरळ या ठिकाणी पुढे ऑप्शन दिलेले या ठिकाणी बघू शकता कॉर्नरमध्ये रेज व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही सरळ त्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शनसुद्धा देऊ शकता। त्यानंतर त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागेल, ऑब्जेक्शन टाईप वगैरे लिहावं लागेल, खाली रेफरन्स वगैरे काही बुक टायटल ऑथर नेम ते कोणत्या बुकमध्ये ते क्वेश्चनचे आन्सर वगैरे आहे ते या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने सगळे क्वेश्चन जे आहेत तर तुम्ही या ठिकाणी तुमचे चेक करू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळलेली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।